हो ना? अहो हे ऐकून ऐकून मी धन्य झाले. तुम्ही जिला रोज जाळता आणि तरी मी तिथेच आहे, कारण तुम्हाला खरी सखू ठाऊक आहे. तुमच्या मनावर ती कोरली गेली आहे आणि ती कधीच पुसली जाऊ शकत नाही. तुम्ही तिला जाळलत तरीही मी तिथेच राहीन. चला जेवायला. काकूंनी गोडाचा बेत केलाय. चला. मी हिला ऐकवायला गेलो आणि ही मलाच ऐकवून गेली का? मामी, मामी, अगं मामी. काय रे लबाडा, काय हवंय? मी मामीला हाक मारतोय. शंभू, अरे मीच आहे तुझी खरी खोरी मामी. हट, तू नाही माझी मामी. माझी मामी फक्त सखू मामीच आहे. शंभू, मी तुला बजावलं होतं ना सखूला मामी म्हणायचं नाही म्हणून. लक्षात आलं नसेल तर कानाला खडा लावून ऐक. हीच तुझी मामी आहे. आता माझं माणिकशी लग्न झालंय तेव्हा तिलाच मामी म्हणायचं, कळलं? नाही, या माणिकला कधीच मामी म्हणणार नाही. माझी मामी फक्त सखू मामीच आहे. उलट उत्तर देतोस. तुला तुझ्या माई आजीकडे पाठवू का? अरे मामा, त्यापेक्षा या माणिकला ना तिच्या घरी पाठवून दे. शंभू, शंभू, पाहिलं सावकार, त्या सखूमुळे हा शंभू आगाऊ झालाय. ती लाड करते ना त्याचे. मला नाही जमत असले फाजील लाड करायला. मामी, 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 तुला माहितीये का, टेंगू मामाने त्या माणिक सोबत लग्न केलं. हो का? हो, मला दिगू मामाच बोलला. आता मी माणिक सोबत लग्न केले तर तू तिला मामी म्हण. मामा सांगतायत तसं म्हणायचं ना मग. हट, मला नाही ती आवडत. आणि मामी, तू असताना दिगू मामाने दुसरी मामी का आणली? जय जिंगरोबा! बाबाजी, बाबाजी आले. काय झालं मामी? ए सखू, बाबाजी महाराज आलेत. त्यांनी तुला बोलवलंय. चल. बाबाजी महाराज, दिगू न चुकता रोज तुमच्या पादुकांची पूजा करतो बरं. हो. आणि दिगूला पूजेसाठी लागणारी सर्व फुलं मी आणून देतो बरं. दिगू, तुझी सेवा फुकट जाणार नाही, अजिबात नाही. मग काय दिगू शेठ, झिंगरोबाची किरपा झाली की नाही? अहो कृपा झालीच ना. कालच लग्न झालं, म्हणूनच तुम्हाला निरोप धाडला होता. दिगू, माणिक, आशीर्वाद घ्या. हो. जय जिंगरोबा, सुखात राहा, आनंदात राहा. बाकी दिगू शेठ, तुम्ही पटापट मोठा निर्णय घेतलात. हे सुभेदारांची माणिक मोठी भाग्याची म्हणायची काय? बर का माणिक, यो दिगू आमचा सगळ्यात लाडका भक्त आहे. तेव्हा आता त्याची जीवापाड काळजी घ्यायची. तुमच्या मार्गातल्या काट्याची काळजी करायची नाही. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. बाबाजी महाराज, मार्गातल्या काट्यांची म्हणजे?
मनोरमेश, सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती का तुला? नजरबाधा.